नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अंगावरती काटा आणणारा प्रोमो आलेला आहे. एकाच वेळी प्रियाचे दोन सर्वात मोठे बुरखे फाटणार आहेत आणि सुभेदार कुटुंबात आनंदाची लाट येणार आहे. अर्जुनची निर्दोष मुक्तता आणि प्रियाचा पर्दाफाश कसा होणार, चला तर पाहूया या धमाकेदार एपिसोड मध्ये. तर मित्रांनो, एपिसोडची सुरुवात होते ते एक अत्यंत भावनिक सीनने. अर्जुनला अखेर बेल मिळालेली असते. तो घरी येतो. सुभेदार घरात जणू काय दिवाळी साजरी होत असते. कल्पना अतिशय भाऊक झालेली असते. ती विमलला हाक मारते. विमल, अगं पटकन ये, औक्षणाचं ताट घेऊन ये. विमल आता औक्षणाचं ताट घेऊन येते आणि मग काय, सुमन आता अर्जुनला ओवाळते, त्याचं औक्षण करते. तिथे उभे असलेले प्रताप, अस्मिता दोघेही खुश असतात. प्रताप अभिमानाने म्हणत असतो, आज माझ्या सुभेदार घराची शान खऱ्या अर्थाने परत आली आहे. अर्जुन, तू अजिबात काळजी करू नकोस. लवकरात लवकर तुझ्या डोक्यावरचा हा कलंक मिटून जाईल. मान्य आहे, आज फक्त बेल मिळालीये, पण मला खात्री आहे तुझी लवकरात लवकर सुटका देखील होईल. तेव्हा अस्मिता हसत बोलते, हो ना अर्जुन, तू जेव्हा या घरातून निघून गेला होतास ना, तेव्हा असं वाटत होतं या घरातला जीवच निघून गेलाय. मॉमची तर अवस्था बघवत नव्हती, पण आज तू परत आलायस ना, जणू काय हे घर पुन्हा एकदा घरट्यासारखं वाटू लागलंय. इकडे आपण पाहतो तर काय, पोलीस स्टेशन मध्ये जयेशला आणलं जातं. इन्स्पेक्टर आता जयेशला विचारतात, जयेश, तुम्हाला त्या संतोषचा चेहरा आठवतोय का? जरा आठवण्याचा प्रयत्न करा ना. तेव्हा जयेश विश्वासाने सांगतो, साहेब, त्या रात्री काळोख खूप होता, पण त्या माणसाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट आहे. आता जरी तुम्ही मला विचारलं ना, तर हुबेहूब त्या माणसाचं मी वर्णन करू शकतो. आणि मग काय, लगेच स्केच आर्टिस्टला बोलवलं जातं. जयच्या सांगण्यावरून हुबेहूब आता संतोषचं चित्र देखील काढलं जातं. ते पाहता जय जोरातच ओरडतो, हाच तो माणूस. पोलीस आता त्या माणसाची म्हणजे संतोषची चौकशी करतात आणि त्यांना फायनली कळतं की संतोष जुन्या गुन्ह्यांमध्ये लोणावळा जेलमध्ये बंद आहे. इन्स्पेक्टर पाटील आता अर्जुनला फोन करून ही गुड न्यूज देतात. अर्जुनलाही खूप आनंद झालेला असतो. तो बोलतो, गुड जॉब इन्स्पेक्टर. आता पुढे काय करायचं हे माझं मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणत असतो. फोन ठेवतो. रात्रीची वेळ असते. रूम मध्ये अर्जुन, चैतन्य आणि सायली हे तिघेही असतात. आणि आता या संतोषला कोर्टात कसं आणायचं हा मोठा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. तेव्हा अर्जुन बोलतो, जर आपल्यापैकी कोणी माणूस त्या पोलीस स्टेशन मध्ये गेला, म्हणजे लोणावळा पोलीस स्टेशन मध्ये गेला, तर प्रियाला संशय येणार आणि ती काही शांत बसणार नाही. पुन्हा खेळी करणार आणि आपला प्लॅन फ्लॉप करणार. प्रिया किती हुशार आहे हे तर आपल्याला चांगलंच माहिती. त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ना, ते फार सावधानतेने करावं लागेल. तेव्हा चैतन्य बोलतो, हो, म्हणजे आपल्याला अशी व्यक्ती हवी आहे जी समजूतदार असेल, हजरजबाबी असेल आणि अत्यंत धाडशी असेल. तेव्हा सायलीच्या डोक्यामध्ये एकच नाव येतं. ती म्हणते, अशी एकच व्यक्ती आहे जी आपल्या तिघांच्याही ओळखीची आहे. आणि मग एकच डायलॉग गुंजतो, कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर माझा नाद करायचा नाही. आणि तिघेही एकदमच ओरडतात, ऊर्जा. सायली आता तातडीने ऊर्जाला फोन करते आणि उद्याच्या फायनल हिअरिंगसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या संतोषला घेऊन यायला सांगते. तेव्हा ऊर्जा बोलते, काळजीच करू नकोस. दुसऱ्या दिवशी आता कोर्टात फायनल हिअरिंग सुरू असते. सगळे जमलेले असतात. सगळेच आता ऊर्जाची वाट पाहत असतात. पण या ऊर्जाचा अजून काही पत्ता नसतो. अजून ती आलेलीच नसते आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्या दारावरती खेळलेल्या असतात. तेव्हा ऍडव्होकेट प्रभू संधीचा फायदा घेत म्हणता, जर अर्जुन निर्दोष असल्याचे पुरावे वेळेवर येणार नसतील तर आमचा आणि कोर्टाचा वेळ वाया न घालवता कोर्टाने निर्णय सुनावला पाहिजे. तेव्हा जज साहेब सुद्धा निर्णय सुनावण्यास सुरुवात करतात. पुरावे उपस्थित न झाल्यामुळे कोर्ट असा निर्णय सुनावतोय की, आणि तेवढ्यातच कोर्टाचा दरवाजा दणक्यात उघडतो आणि ऊर्जा संतोषची कॉलर धरून त्याला फरफटत कोर्टात घेऊन येते. आणि हे दृश्य पाहून तर अर्जुन आणि सायलीचा जीव भांड्यातच पडतो. संतोषला आता कटघऱ्यात उभं केलं जातं. अर्जुन त्याच्या जवळ जातो आणि बोलतो, बोल, हे सगळं कुणी केलंय? शांता मावशींचा खून कुणी केलाय? खरं खरं सांग. जर तू आता खरं बोललास तर तुझी शिक्षा कमी होऊ शकते, नाहीतर तुला जन्म ठेपच होईल. अजूनही वेळ नाही गेलेला संतोष, जे काय असेल ते खरं खरं सांग. आणि आता मात्र हा संतोष पुरताच घाबरलेला असतो. त्या रात्री जे काय घडलं ते सगळं तो सांगायला सुरुवात करतो आणि बोलतो, साहेब, त्या दिवशी शांताबाईच्या खोलीवरती प्रिया मॅडम आल्या. त्या एकदम भडकल्या होत्या. त्यांना शांताबाईचा खूप राग आला होता. प्रिया मॅडम शांताबाईला खूप धमकवत होत्या, माझ्या विरुद्ध पुरावे देणार, माझ्या विरुद्ध त्या अर्जुनची मदत करणार, माझ्या विरुद्ध साक्ष देणार. पण शांताबाई ऐकायला तयार नव्हती. आणि मग काय, रागाच्या भरात प्रिया मॅडमने चाकू घेतला आणि सपासप तिच्या पोटामध्ये वार केले. तिचा खून करून टाकला. शांताबाई रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली कोसळली होती. प्रियाने स्वतःचे हात पुसले आणि मग काय, मला अंडरग्राऊंड व्हायला सांगितलं, मला तिकडून पळून जायला सांगितलं आणि पुन्हा या पनवेलमध्ये फिरकायचं सुद्धा नाही अशी तंबी सुद्धा मला दिली गेली. आणि हे ऐकून कोर्टात एकच खळबळ उठते. अश्विनला तर इतका मोठा धक्का बसलेला असतो की बासच. त्याला हे सगळं पट्टायलाच तयार नसतं की प्रिया इतका मोठा कांड करू शकते, इतका मोठा खून करू शकते. पण प्रेक्षकांनो, कोर्टात मात्र ही प्रिया हजर नसते. ती वेगळाच कांड निस्तरायला गेलेली असते. ते आता पुढे बघतच राहा ती काय करायला गेली येते.
आणि हे सगळं ऐकून तर कल्पना इतकी हबकलेली असते की बासच, ती सायलीकडे एकटक बघू लागते. सायली आता कसं बसं कल्पनाला सावरण्याचा प्रयत्न करू लागते. पण प्रेक्षकांनो, ट्विस्ट इथे संपत नाही. आत्ता खऱ्या ट्विस्टला सुरुवात झालेली असते. इकडे आता सँडी डीएनए रिपोर्ट घेऊन कोर्टाकडे निघालेला असतो. कारण ऑलरेडी या सायलीने रात्रीच त्याला फोन केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज कोर्टात ते डीएनए रिपोर्ट्स घेऊन हजर व्हायला सांगितलेलं असतं. सँडी आता येत असताना अचानक तिथे प्रिया येते. कारण तिला या सगळ्याची खबरबात लागलेली असते. ती सरळ त्याची कॉलर धरते आणि धमकावते, ए सँडी, तू माझे पुरावे त्या सायलीला देणार आहेस? तू त्या कोर्टात जाऊन माझी बदनामी करणार आहेस, माझ्या विरुद्ध साक्ष देणार आहेस? आता बघच मी काय करते, तुला सुद्धा त्या म्हातारीसारखं, त्या शांतासारखं घप्पाघप मारून टाकते. असं म्हणतच ती सँडीवरती वार करू लागते. पण सँडी रिपोर्ट्स घेऊन तिकडून पळू लागतो. प्रिया आता त्याचा पाठलाग करू लागते. पुढे पुढे सँडी पळत असतो, मागे मागे प्रिया पळत असते आणि तेवढ्यातच तिथे ईश्वरीची गाडी येते. ईश्वरी जोरातच ओरडते, सँडी बस लवकर, असं म्हणतच ती सँडीला बसवते आणि कोर्टाकडे घेऊन जाऊ लागते. पण पुढे आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की प्रियाने ते रिपोर्ट्स हिसकावून घेतलेत. आता रिपोर्ट्स नाही येत म्हटल्यावर या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही. दोघांना खूप टेन्शन आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, घाबरण्याचं काही काम नाहीये. काव्य इथे आलेली असते. डॅशिंग काव्य आता प्रियाला चांगलाच धडा शिकवते. ती प्रियाचा हात पिरगाळते आणि तिच्या हातातून ते रिपोर्ट्स हिसकावून घेते आणि बोलते, प्रिया, आता हे जे काही रिपोर्ट्स आहेत ना, ते थेट कोर्टातच पोहोचणार. हिंमत असेल तर अडवून दाखव, असं म्हणतच ते रिपोर्ट्स घेते आणि ईश्वरीकडे येते. तिला ते रिपोर्ट्स देते आणि बोलते, चला प्लॅन फत्ते करा, मोहीम यशस्वी करा. थोड्या वेळाने सँडी आणि ईश्वरी दोघेही कोर्टात पोहोचतात. सँडी ते डीएनए रिपोर्ट्स जज साहेबांना देतो आणि आता मात्र मालिकेतील सर्वात मोठा खुलासा होतो. रिपोर्ट्स अनुसार प्रिया ही तन्वी नाहीच आहे. तिचे डीएनए सॅम्पल प्रतिमाशी नाही तर मैनावतीशी मॅच होत आहेत हे आता स्पष्ट झालेलं असतं. म्हणजे ती बबली आहे हे पूर्ण कोर्टासमोर आणि सुभेदार कुटुंबासमोर सिद्ध झालेलं असतं. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना आणि अश्विन या दोघांची तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. ज्या मुलीवर आपण इतका मोठा विश्वास ठेवला ती इतकी मोठी गद्दार, इतकी मोठी फ्रॉड निघाली, हेच या अश्विनला पटायला तयार नसतं. हे तेवढ्यातच तिथे मार खाल्लेल्या प्रियाची एंट्री झालेली असते. तिचे केसे विस्कटलेले असतात, कपडे फाटलेले असतात आणि अशा अवतारात ती आता त्या कोर्टामध्ये एंट्री घेते. प्रियाला तर सँडीचा इतका राग आलेला असतो, ती त्याच्या अंगावरती धाव घेते, त्याची कॉलर धरते आणि त्याला ओरडू लागते, चिडू लागते त्याच्यावरती. तेवढ्यातच अर्जुन पुढे येतो आणि बोलतो, प्रिया, अगं सोड त्याला, आता या आदळ आपटीचा काहीच उपयोग नाहीये. सॉरी प्रिया नाही, आता तुला प्रिया म्हणताच येणार नाही ना, खरी तर तू बबली आहेस. बबले, तुझं सगळं काळ सत्य चव्हाट्यावरती आलंय. तू शांताबाईचा खून केलायस आणि तूच खोटी तन्वी म्हणून इतके दिवस आमच्या घरामध्ये वावरत होतीस. तुझा